2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील राजकीय सारीपाटावरचे फासे अचानक उलटे पडू लागले आहेत आणि सत्तेच्या सिंहासनाला जनक्षोभाचा सुरुंग लागताना दिसत आहे। 400 पारच्या पोकळ गर्जनेला जनतेने स्पष्ट नाकारल्यानंतर निर्माण झालेली अस्वस्थता आता सत्ताधारी भाजपाच्या गळ्याशी आली आहे। पेपर फुटीने उद्ध्वस्त झालेली लाखो तरुणांची स्वप्न, बेरोजगाराची भीषण वावटळ, गगनाला भिडलेली महागाई आणि राजकारणातला घृणास्पद फोडाफोडीचा खेळ यामुळे देशात सत्ताधारी विरुद्ध असंतोषाची एक सुप्त प्रहार लाट उसळली आहे। त्यातच भर म्हणून मध्यमवर्गीयांच्या खिशावरती दरोडा घालणाऱ्या आणि वाहनांचे इंधन निकामी करणाऱ्या सक्तीच्या E20 पेट्रोलच्या धोरणाने सर्वसामान्यांच्या संतापाचा कडेलोट केला आहे। मायलेज घटल्याने आणि लाखो रुपयांची वाहनं गॅरेजमध्ये धूळ खात पडल्याने संतापलेला मध्यमवर्ग आता थेट रस्त्यावरती उतरून व्यवस्थेला जाब विचारत आहे। याबद्दलच्या राजकीय वाऱ्याची दिशा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अचूक ओळखली आहे। भारत जोडो यात्रेपासून सुरू झालेल्या त्यांचा झंझावात आता अधिक आक्रमक आणि सर्वसमावेशक झाला आहे। एकेकाळी विरोधकांची जाणीवपूर्वक निर्माण केलेली पप्पूची प्रतिमा त्यांनी स्वतःच्या कृतीतून लोकांशी जोडलेल्या थेट नाळेमधून पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे। नुकताच पुण्यात युवतींशी साधलेल्या जाहीर संवादातून राहुल गांधींनी नव्या पिढीच्या दुसऱ्या नशेवरती अचूक बोट ठेवले। कोणतेही लांबलचक राजकीय भाषणबाजी न करता केवळ तरुणांचं ऐकून घेणारा, त्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि शिक्षण, रोजगार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बोलणारा एक खरा नेता आजच्या जेनझीच्या पिढीला राहुल गांधीच्या रूपाने गवसला आहे। गेल्या दशकापासून सोशल मीडियाच्या आभासी दुनियेवरती आणि पोकळ राष्ट्रवादावरती स्वार झालेली भाजपा आज नव्या पिढीच्या वास्तववादी प्रश्नापुढे पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे। जेव्हा देशातला तरुण रस्त्यावरती उतरून हक्काच्या रोजगारांची मागणी करतो, तेव्हा त्याच्या आंदोलनाला परकीय फंडिंग किंवा राजकीय षडयंत्र ठरून त्याची खिल्ली उडवणाऱ्या सत्तेला आता या नव्या पिढीनं आरसा दाखवला आहे। भाजप जे नरेटिव्ह इतरावरती लादत होती, त्याच नरेटिव्हच्या सापळ्यात आज ती स्वतःच अडकली असून विरोधकांच्या आक्रमकतेला तोंड देणं त्यांना आता कठीण झालं आहे। आगामी काळात उत्तर प्रदेश सारख्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना सुशिक्षित तरुणाई आणि मध्यमवर्गीयांचा तुटलेला विश्वास सावरण्यासाठी सत्ताधाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे। पुण्यातील राहुल गांधींच्या संवादाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादाने भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडवली असून विदर्भाचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं तरुणांशी संवादाची धडपड करावी लागत आहे। तर राष्ट्रीय पातळीवरती स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्यांवरती तरुण पिढीला जवळ करण्याची जबाबदारी सोपवून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झाला आहे। पण वेळ निघून गेल्यानंतर केलेली ही मलमपट्टी आता कितपत कामाला येणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे। एकेकाळी उपवासाचा विषय बनण्याचा प्रयत्न झालेला राहुल गांधी आज थेट जनसामान्यांचा प्रखर आवाज बनून उभे टाकले आहेत आणि त्यांचा हाच वाढता प्रभाव सध्या सत्तेच्या वर्तुळात तीव्र धडकी भरणारा ठरत आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। महासागर न्यूज।